प्रेम हे आकाशा इतकं उत्तुंग आणि विशाल आहे, तर लग्न संस्था जमिनीला घट्ट धरून उभी आहे. म्हणूनच लग्नानंतर प्रेमाचं नातं निर्माण झालं नाही तर पायाखालची जमीन सरकायला लागते. नैसर्गिक धरणीकंप अधूनमधून होतातच. अनेक घराघरातून होणाऱ्या धरणीकंपाची नोंद कुठल्याही वेधशाळेत घेतली जात नाही. त्या जमिनी तिथल्या तिथेच तरतरत राहतात. प्रेम निसर्गाने निर्माण केलंय आणि लग्नसंस्था समाजाने. म्हणूनच अनेक भगिनींच्या पायात समाजाने घातलेल्या बेड्या त्यांना गळ्यात मंगळसूत्र म्हणून बाळगाव्या लागतात. पायातल्या बेड्या थेट गळ्यापर्यंत आल्यावर न आवडणाऱ्या साथीदाराबरोबर संसार करताना प्राणकंटाशी का येणार नाहीत? काही काही घरातून या मंगळसूत्राचे गळफास होतात, पण मरेपर्यंत फाशी अशी मुक्ती मिळत नाही. प्रेमातून संसार फुलला पाहिजे. त्याऐवजी संसारातून मुलांची जन्म होतो आणि त्यालाच आम्ही प्रेम समजून कवटाळत राहतो. प्रेम ही चैतन्याची खूण आहे. ते फुलतं आणि वरमाला बनवावी लागते. म्हणून केवळ अंतरपाठ दूर केल्याने अंतर्मनाचं मिलन होईल याची शाश्वती नाही. शुभ विवाह इथंच आम्ही थांबलो आहोत. शुभ संसार याच्याशी किती जणांना कर्तव्य आहे? दोघांपैकी एकाने अरेरावी वाढवायची, दुसऱ्याने सहनशक्ती. आमच्या संसार रथाला स्वार्थ आणि अहंकार असे दोन उधळलेले अश्व आहेत. कृष्णासारखा सारथी नाही. आधुनिक शोधांपैकी कुंकवाच्या टिकल्यांचा शोध ज्याने लावला त्याचं खरं तर सत्कार करायला हवा. कुंकू चित्रपटातलं कुंकू म्हणजे त्या समाजातली सौभाग्याची खूण. प्रथम बोटावर घेऊन कपाळावर लावली जात असे. कुंकवाची टिकली कंपासने आखल्याप्रमाणे बोटाने बरोबर गोल करण्यात काही वेळ तरी आरशासमोर ज्ञात होतात. त्या क्षणी कदाचित आत्मावलोकन करण्यासाठी उसंत मिळत होती. आज ही असली भानगड नाही. पर्समधून सेकंदात टिकली काढली, चिटकवली की झालं. स्वतः कडच्या टिकल्या संपल्या की मैत्रिणीकडून घ्यायच्या. न टिकणाऱ्या वस्तूलाच टिकली म्हणतात. हे नांदा सौख्य भरे या आशीर्वादाचं विडंबन आहे. कसंही वागलं तरी चालतं, हे एकदा ठरवलं की झालं. स्वतःचा जीव रमवणं हा मंत्र जोपासला की संसाराचं तंत्र कोण बघतं? बायकोला यंत्रासारखी राबवायची, ती जाते कुठे? नवऱ्याला सोडेल, पण मुलांच्या बेड्या पायात अडकल्या की कुठं पडेल? काही संसार पाहिले की वाटतं हे सुबत्तेचं आणि रिकामपणाचं लक्षण. या सर्व महाभागांना लक्ष्मीचा विनियोग आणखी योग्य कारणासाठी करता आला नसता का? अर्थात लक्ष्मीबरोबर त्यासाठी सरस्वती प्रसन्न व्हावी लागते. पैशाचा प्रश्न सुटला की आयुष्य खूप सोपं होतं, यात वादच नाही. पण तो वाजवीपेक्षा जास्त प्रमाणात चांगला सुटला की हे चित्र दिसतं. लक्ष्मी आणि ऐपत यांच्या अपेक्षा वेगळा उपमर्द आणखी कोणाला असेल? सहवासाने प्रेम निर्माण होतं असं सांगणाऱ्या परिवाराला लहानपणापासून सहवास लाभलेल्या बहीण भावंडात प्रेम का नाही? याचं उत्तर शोधायची गरज वाटत नाही. टेबल आणि खुर्ची कायम एकमेकांच्या जवळ असते म्हणून त्यांच्यात प्रेम आहे असं समजायचं का? टेबलाची उंची कायमच खुर्चीपेक्षा जास्त असते आणि हवी म्हणून ते पहिल्यापासूनच चढून बसलेलं. स्वतःला वरच्या लेव्हलचं मानणार त्याला खुर्चीच्या यातना समजतील का? खुर्चीची वेगळीच तऱ्हा. खुर्ची ही अहंकाराचं प्रतीक आहे. सामान्यातला सामान्य माणसालाही ती कोणता दर्जा देईल याचा भरोसा नाही. ती समाजकंटकांचाही समाजसेवक बनवते. यातला सेवक शब्दही चुकीचा आहे. मूळच्याच हिंसक वृत्तीला खुर्ची राजाश्रय देते आणि विचारवंतांना तिचा सेवक व्हावं लागतं. संवेदनाच जाणून घ्यायच्या असतील तर खुर्ची आणि टेबल समान पातळीवर हवीत. पण खुर्ची आणि टेबल हा आहे व्यवहार.
समान पातळी म्हटलं की भारतीय बैठक हवी. ती सुद्धा समाजात रूढ झालेली आहे. पण पुन्हा भारतीय बैठक म्हणजे समान विचारांची बैठक नव्हे. म्हणूनच घराघरातून संसाराचा प्रवास डबल बेडपासून सुरू होतो आणि टेबल खुर्चीपाशी येऊन थांबतो. डबल बेड आहे म्हणून मन एकरूप होतील का, हे पाहण्याची गरजही कुणाला वाटत नाही. मंद प्रकाश देणारा नाईट लॅम्प लावायचा, तो स्वच्छ प्रकाशातला पशु दिशेनासा व्हावा म्हणून. म्हणजे मरेपर्यंत फाशी, पण सकाळी आता आयता चहाचा ट्रे समोर करायला पत्नी हयात. कोणत्याही मुलीने स्वप्नाळू राहता कामा नये. कवितेचा छंद सोडून तिने व्याकरण शिकावं. संसार म्हणजे व्याकरण. व्याकरणात पदं कशी चालवावीत हे शिकवतात. संसारात वेगवेगळी पदं नाहीतच, पत्नीपद आणि मातृपद. आपण स्वतःचा जो विचार करतो तो आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण याचा विचार न करता केवळ आपल्या सोयीचा, सुखाचा विचार करतो आणि त्यासाठी इतरांचा वापर करतो. घरातला रांगता जीवही त्याला अपवाद नाही. त्याला खेळवायचं की ते स्वतःच्या आनंदासाठी. मुलगा तापाने फणफणला असताना त्याला मांडीवर घेऊन आई रात्रभर जागरण करते. शिवाय दुसऱ्या दिवशी कामावर जाते आणि बाप डराडूर झोपतो. हेही चित्र परिचयाचं आहे. पत्नीचा साथीदार होण्याऐवजी तिचा वापर करणारा पुरुष म्हणजे पत नसलेला पती. घटस्फोटाच्या उंबऱ्यापाशी अनेक संसार थांबले आहेत. माहेरचा उंबरा ओलांडताना मन कितीही कावरबावर झालेलं असलं तरी दुसरा उंबरा स्वागत करण्याकरिता आतुर झालेला असतो. सासरचा तो उंबरा अनेक जणींना ओलांडता येत नाही, कारण त्यानंतर स्वागत करण्याकरता तिसरा उंबरा नसतो. पुणे मुंबई शहरात माझ्यासारख्या शिकलेल्या, माझ्याहून देखण्या योग्य सन्मान मिळाला तर कोणताही क्षेत्र गाजवणारं असे अनेक गृहिणी तिसरा उंबरा न लाभल्याने दुसऱ्या उंबऱ्याच्या आतच झिजून आयुष्य घालवतात. पहिला उंबरा ओलांडताना स्वतःचं बळ जास्त वापरावं लागत नाही. सगळ्या शरीरात पृथ्वीवरच्या सगळ्या नद्या उतरतात. समुद्राची ओढच जबरदस्त असते. हा पहिला उंबरा ओलांडला की तो त्या क्षणी माहेरचा उंबरा होतो. नद्या कितीही गोड असल्या तरीही समुद्राचं खारेपण त्यांच्यात उतरतंच. सगळ्या निसर्गाचं माधुर्य चाखत त्याचा स्वीकार करीत नद्या वाहतात. समुद्र एकाच जागी राहून खारट होतो. सगळ्या नद्यांचं माधुर्य लाभूनही त्याचा खारटपणा जात नाही. तरीही अनेक जणींना